महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालय व सामाजिक न्याय समाज कल्याण विभाग तसेच भारतीय पर्यटन प्रसारण व श्रीनिवास यात्रा सेवा संगम यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र दर्शनाचे आयोजन करण्यात आले। या योजनेत 60 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत 7 दिवसांचा तीर्थयात्रा घडवून आणणार आहे। या तीर्थयात्रेत मोक्षदायिनी पुण्यदायक पवित्र भगवान श्रीकृष्णांचे हृदय असलेला स्थान व मुख्य 4 धामपैकी एक धाम असलेल्या विष्णुपीठ, जगन्नाथपुरी, कोणार्क सूर्य मंदिर, भुवनेश्वर लिंगराज मंदिर, सिंहाचलम, अन्नावरम सह अन्य काही धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश आहे। या यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी 2 पासपोर्ट साइज फोटो, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स व अर्ज आयोजक वेणुगोपाल जिल्हा पंतुले यांच्याकडे नोंद करायचं आहे। यासाठी 70 30 30 40 12 मोबाईलवर संपर्क साधून नाव नोंदणी करू शकता। मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या माध्यमातून श्रीनिवास यात्रा सेवा संगम व भारतीय पर्यटन प्रसारण विकासाच्या विद्यमाने आम्ही नागरिकांना विनामूल्य सेवा पुरवित आहोत। त्यांचे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। जगन्नाथपुरी व सोरटी सोमनाथ ही 2 यात्रा आहेत। 18/8 पर्यंत अर्ज देण्याची अंतिम तारीख आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा फायदा घ्यावा। यात्रा शासनाच्या आराखड्यानुसार निघणार आहे। प्राथमिक यामध्ये सगळ्यांनी कागदपत्र पूर्तता करायची आहे। अबाव 60 व ज्यांचं वय 60 आहे त्यांच्या पुढील लोकांसाठी, ज्यांचं वय 75 आहे त्यांना प्लस केअरटेकर म्हणून 18 ते 35 या सेवकांना सोबत घेऊन जाता येते। त्यांना सुद्धा मोफत आहे। आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स आणि बँक पासबुकचं कव्हरचं झेरॉक्स आणि 2 फोटोग्राफ पासपोर्ट साईजचे एवढे कागदपत्र लागतात। आतापर्यंत आमच्याकडे काल 2 दिवसापासून 1200 अर्ज जमा झालेले आहेत। एकूण टोटली आम्ही 3000 फॉर्म छापले। त्याच्यातले किती लोक येतात त्याच्यावरनं डिपेंड आहे।